वारसा हक्कासाठी घराघरात वाद पाहिले, पण घराचं ज्ञान मंदिर करणारे आम्ही फक्त बाबासाहेब पाहिले. जय भीम भावांनो, मी आज तुम्हाला घेऊन आलोय पुणे जिल्ह्यातील तळेगाव इथल्या बाबासाहेबांच्या घरी. पुण्यातील बाबासाहेबांचं एक दुसरं घर म्हणून पण ओळखलं जातं. या घरात बाबासाहेब 1949 ते 1956 पर्यंत राहिले. या घरातूनच बाबासाहेबांनी संविधानाचा बराचसा भाग लिहिला आणि सदर वस्तू आता विद्यार्थ्यांसाठी एक अभ्यासिका म्हणून वापरली जात आहे. खरंच ही एक खूप मोठी ग्रेटनेस आहे आणि हे ग्रेटनेस मिळवण्यासाठी माणसाला बाबासाहेबांचे विचार आत्मसात करावे लागतील. जिथं आपण संपत्तीसाठी लोकांचा रोजचा संघर्ष बघतो, तिथे एखादी व्यक्ती हे जग सोडून जाते आणि तिची मागे राहिलेली संपत्ती ही विद्यार्थ्यांसाठी एक अभ्यासिका म्हणून वापरली जाते. खरी ग्रेटनेस ही आहे. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट सेक्शनमध्ये एक कडक जय भीम लिहा. बाकी तुमच्या भावाला फॉलो करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. कळू द्या जगाला बाबासाहेब बाबासाहेबच होते.